मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? आज आहे इंडिपेंडन्स डे आणि तुम्हा सर्वांना इंडिपेंडन्सच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही झेंडावंदन केलंय का मला नक्की सांगा. आणि मी सुद्धा गेली होती आज माझ्या ऑफिसला. ऑफिसमधून आल्यानंतरच रुटीन आहे आज दुपारचं. मग म्हटलं चला आज आज तर आम्ही कुठे बाहेर गेलो नाही. सर्वजण बाहेर जातात पण आम्ही गेलो नाही काय कारणामुळे. पण त्यामुळे मुलं थोडे रुसले होते की आज मम्मी तू कुठे आम्हाला घेऊन गेली नाही. त्यामुळे म्हटलं चला मुलांना खुश करण्यासाठी आज मी काही मस्त स्पेशल बेत बनवला आहे ते तुम्हाला दाखवते. हे बघा मी मस्त छान असं पुलाव बनवला आहे. पुलाव मस्त बनला. आणि इकडे छान मस्त अशी पावभाजी बनवली. इकडे छान गरम गरम पाव. त्याला म्हटलं थांब थोडासा आधी पावभाजी पुलाव वगैरे खाऊन घे मग नंतर नारळ पाणी पिशी. तर त्याला बघा किती घाई सुटली. आधी नारळ पाणी हवं आहे बोलतोय. स्वरांश पावभाजी खाऊन सांग कशी झाली. खूप छान. कशी बनली. खूप छान. पुलाव नाही घेतला का. नाही पुलाव खाऊन बघ ना. आता नाही खात मी. आता माझ्या पोट भरलेलं आहे. इकडे याच्या असं खाणं चालू होतं आणि इकडे बघा इकडे आमचे काम सुरू आहे. अजून 12:30 वाजले तरी पण काम अजून व्हायचेच आहे घरातले. सुट्टी असल्यामुळे होत राहतात. इकडे याचे हे सुरू आहे. इकडे बघा किती पावसाचा मोसम झालेला आहे. सकाळी सुद्धा मी ऑफिसमध्ये गेली होती. आज झेंडावंदनचा प्रोग्राम होता ना तेव्हा सुद्धा खूप पाऊस आला. आणि इकडे बघा पावसाचे किती मोसम चालू झाला आहे. चालून दाखव लवकर वीट. हे कशाचे झाड आहे तुम्हाला माहित आहे का. याला छान छोटे छोटे फुलं सुद्धा येतात पण याला फुलं आता काही आलेली नाही आहे. काय हां हो का. चला म्हटलं अन्वयचं वगैरे सुद्धा खेळून झालं. सायकल चालवून झाली. आता थोडं पोटाची सुद्धा सोय करून घ्या म्हटलं. इकडे आपल्या ताईंचे कामंसुद्धा चालू होते. म्हटलं चला सुट्टी असल्यामुळे एक दिवस तरी आराम करून घ्या म्हटलं. म्हणून लवकर छान मस्त खाऊन घेतलं आणि आराम करून घेतला. मग इकडे आमचं आराम वगैरे करून झाल्यानंतर रात्रीचं रुटीन आहे हे. या मस्त सर्वजण आज गरमागरम पराठे आणि दही खायला. बाहेरूनच आज मस्त पार्सल असे पराठे बोलवले होते. या मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा हा आलूचा पराठा आहे आणि हा मेथीचा आणि हा सुद्धा आलूचा आणि हा पनीरचा. असे छान मस्त पार्सल पनीर सर्व प्रकारचे पराठे बोलवले. आणि इकडे दही आणि चटणी काढणं स्वरांशी चटणी छान मस्त. या सर्वजण पराठे खायला. तुम्हाला माझे ब्लॉग आवडलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय.